आज मीरा निघालीये देवदर्शनाला, सगळी फॅमिली. इकडे इकडे पुढे बघा, इकडे मीरा इकडे मीरा चालू करू. मीरा तिकडे. ए मीरा इकडे बघ, इकडे हे बघ. कुठं निघाले? ए मीरा कुठं निघालीस तू? आज आमची सगळी फॅमिली बाहेर निघाली फिरायला मीराला घेऊन. आज मीरा सगळ्यांच्या बरोबर कुठे फिरायला निघालीये नंतरच्या व्हिडिओत सांगेन तुम्हाला. आज मीराने काय काय केलं, कुठे कुठे गेली. छोटी ट्रिप पण मोठी मजा. सगळे मस्तपैकी चिवडा खात फिरायला निघत. आज आम्ही आलो आहे श्रीपंत बाळेकुंद्रीला. खूप शांत आणि खूप छान जागा आहे. इथं चाललंय त्यांचं एन्जॉय श्रीपंत बाळेकुंद्री मध्ये. या चला. आज मीरा पहिल्यांदा चालली आहे पण झोपली आहे.
श्रीपंत बाळेकुंद्रीचं हे अन्नछत्र आहे. इथे 12 ते 3 पर्यंत प्रसाद चालू असतो. श्रीपंत बाळेकुंद्रीचा महाप्रसाद चालते का नाही कोणास टाकू मेन चोरून काढायचं. प्रसादाची खूप छान उत्तम सोय आहे इथे. स्वच्छता क्लीन. होय माहित आहे. तेवढं खाली सोय नाही. हां. वर आहे म्हणतात. वर आहे की पण अशी खाली सोय आहे. खाली सोय आता आमची मेरा जागी झालेली आहे प्रसाद खाल्ल्यानंतर. काय ते कुठं आले आज? कुठं आले? श्रीपंत बाळेकुंद्रीला. गॉगल मला बसते. ह्या दोघांचं वेगळंच काय चाललेलं आहे. श्रीपंत बाळेकुंद्री. चल हे सगळं मंदिराच्या आत आहे. श्रीपंत घराण्यातील स्त्रिया. नामस्मरण कर. ओम नमः शिवाय. मोठ्याने मन आवाज आला पाहिजे. ओम नमः शिवाय. आज देवांशला छोटीशी सेवा करायचा लाभ मिळाला. दादा तिथं उभा राहा. बसा खाली दादा बसा. या इथं बसा खाली. हे बसा खाली. खरंच इथे विना मिळणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. देवाच्या नशिबाने खरंच इथे विना मिळणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. देवाच्या नशिबाने आज विना घेण्याची संधी मिळाली. आले आंबे आंबे. देवास जाऊन उभं राहतात त्यांचं. वर बेगून भरपूर इथे सगळ्यांचे भक्ती निवास आहेत. प्रत्येक वाडमळ्यातली प्रत्येकाने घेऊन ठेवलेली.
खूप छान या मंदिराचा परिसर आहे. एकदम मनाला शांती मिळणार आहे. काढलं. या म्हणा तिथे. मीरा आणि तिचे बाबा तिथं बसलेले आहेत. इथे अवधूत धुनी आहे. इथे हा धुनी सतत तेवत आहे. जेव्हा श्रीपंत बाळकुंद्री महाराज त्यांना अग्निसंस्कार केला तेव्हापासून ही कंटिन्यू धुनी पेटत आहे. 1905 सालापासून रात्रंदिवस हा धुनी तेवत ठेवलेला आहे. काय किती सालापासून आहे? 1905. इथे एक समाधी आहे. किती शांत सुंदर परिसर आहे हा. खरंच बेळगावला आलात की ह्या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या. 100-150 वर्षापासूनची ही जुनी घरे आहेत. इथे सगळे तुम्हाला आंब्याची झाडं ते बघायला मिळतील. मीराची मस्त विश्रांती चालू आहे. हो हा ये मागे एक पत्र या. मस्त झाडाच्या सावलीत बसलेले आहेत. पडदूर. मीराज पहिल्यांदा मातीत खेळायला लागली. कशी खेळतेस मातीत? हात लावून दिना म्हणून पायानं ढकलायचं चालले.